नमस्कार. आज आपण खराबोडीमधील या पत्रकार परिषदेमध्ये खेड तालुक्यामध्ये येऊ घातलेल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये आमची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. नाणेकवडे माळुंगे जिल्हा परिषद गटामध्ये चालू आलेल्या या रणधुमाळीमध्ये प्रथमतः मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाताचं निधन झालं. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली वाहतो. आज या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की या निवडणुकीमध्ये मी स्वतः संदीप सोमवंशी उमेदवार म्हणून इच्छुक होतो. गेली अनेक वर्ष 14-15 वर्ष ह्या भागामध्ये असेल जे तालुक्यामध्ये असेल मी राजकीय पटलावर सामाजिक काम करत आहे. माझी पत्नी क्रांती सोमवंशी ही पण उपसभापती आहे. आमच्या गावातील सर्व राजकीय सामाजिक वातावरणामध्ये आमचं कुटुंब सक्रिय सहभाग करत असताना या ठिकाणी गेले बरेच महिने या ठिकाणी मी पण उमेदवार म्हणून इच्छुक होतो आणि चांगल्या अशा प्रकारचं काम केलं. या ठिकाणी काही गोष्टी गावातल्या चर्चेमध्ये जेव्हा मंदिरामध्ये झाल्या त्यामध्ये गावामध्ये एक उमेदवार असावा असं गावातल्या सर्वांची भावना होती. या माध्यमातून मी उमेदवारी असताना पण त्यामध्ये काही राजकीय परिस्थिती तयार झाली, त्याच्यामुळं मी माघार घेतली. परंतु माघारीनंतर 27 तारखेच्या नंतर आज तागायत गावातील जे उमेदवार आहे, मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाही, यांनी कुठल्याही प्रकारचं गावातील एक उमेदवार या ठिकाणी नसताना त्याची गरज आहे का किंवा त्याची राजकीय भूमिका आमच्यासाठी गरजेची नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने राजकारण करू शकतो किंवा पैशाच्या जीवावर जी त्यांनी राजकीय वातावरण निर्मिती या ठिकाणी या गटामध्ये केलेली आहे, कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम नाही आणि मुळामध्ये त्यांची विश्वासार्हता शून्य आहे. आजपर्यंत त्यांनी वेगवेगळे पक्ष बदलले. या ठिकाणी पहिल्यांदा ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये, मधल्या काळामध्ये परत थोडे काळ भाजपमध्ये पण होते आणि नंतर आता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्या खोलामध्ये मी जात नाही, उमेदवारी कशी मिळाली काय मिळाली याच्यामध्ये मला बोलायचं नाही आहे. परंतु राजकीय विश्वासार्हता सामाजिक विश्वासार्हता शून्य आहे. त्यांच्या सगळ्या डीपमध्ये ते कसे वागतात काय वागतात सर्वस्व परिचित आहे. अशा व्यक्तींच्या मागं राहण्यापेक्षा या ठिकाणी गणेशभाऊ बोत्रे हा एक तरुण सहकारी आहे, आमचा तो नातेवाईक पण आहे. शिवाय त्यांच्या विरोधी जरी आम्ही तयारी करत असलो तरी एक त्या खेळीमेळीच्या पद्धतीने आम्ही तयारी केली. आज तो 8-10 वर्ष आलं या ठिकाणी राजकारणामध्ये काम करतो आहे, समाजामध्ये पण काम करतो आहे. असा तरुण, त्याचबरोबर आमच्या स्थानिक पातळीवर सर्व पदाधिकारी असतील, आमचे मामा संभाजी शेठ खराबे असतील, या ठिकाणी शंकर शेटे, संतोष शेठ खराबे, राहुल शेठ शेलारे, असंख्य कार्यकर्ते गावातले असतील, या परिसरातले असतील, सगळ्यांची चर्चा केला असता जो तरुण आपल्याला रात्री अपरात्री अडीअडचणीला येईल, आपल्या मागं उभा राहील, ह्या एका व्यक्तिशा उमेदवाराला म्हणून आज आमच्या महायुतीतला एक घटक म्हणून ह्या अँगलनी त्याच्या पाठीमागं सक्षमपणे आम्ही या ठिकाणी राजकारणामध्ये मी तरी संदीप सोमवंशी म्हणून स्वतः सांगतो की मी असेल, आमचं कुटुंब, आमचे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी बसले सगळेच आता समावपण येते पण त्यांची भूमिका जाहीर करतील. याच्यामध्ये आम्ही 100% त्यांच्या मागं ठामपणे उभे राहणार आहे. जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून गणेश बोत्रे यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्यांना निवडून देण्याची 100% ग्वाही या ठिकाणी मी देतो. मी राजकीय भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो आहे. या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर 9 तारखेला याचा विजयामध्ये रूपांतर दिसेल. काही अट शर्त असं काही आहे का की याच्यामध्ये कुणी काही जरी शंका व्यक्त केल्या तरी सर्वश्रुत आहे तर उमेदवार स्वतः आहेत. मी कुठल्याही प्रकारची अट शर्त याच्यामध्ये टाकली नाही आहे. प्रत्येकजण त्याच्या कर्माने पुढे जात असतो. माझी कुठल्याही प्रकारची अपेक्षा विना याच्यामध्ये मी या ठिकाणी गणेश भाऊंचं काम करणार आहे. तुम्ही बाजार समितीमध्ये तुमच्या सभापतीवरती उपसभापती आहे, त्या मशालीचे उमेदवार म्हणण्यापेक्षा आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि समोरचा उमेदवार त्याच पक्षाचा आहे. तुमची त्याच्यामध्ये काय घडामोडी झाल्या का? पूर्ण नाही, या ठिकाणी बाबाजी काळे आमदारांबद्दल मला या ठिकाणी काहीच बोलायचं नाही सध्या, कारण बाजार समिती ही आमदारकीच्या आधी झालेली इलेक्शन आहे. ती एक स्वतंत्र विचाराने एक स्वतंत्र ग्रुपनी झालेली इलेक्शन होती. तो ग्रुप आमचा विचाराने तसाच एक आहे. या ठिकाणी हीच इलेक्शन ही वेगळी आहे. ह्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदेचा गटातली 11 गावांचा याच्यामध्ये समावेश येतो.
त्याच्यामुळे इथं व्यक्तिशः आणि कोण जनतेच्या कामाला येणार आहे, अडीअडचणीला येणार आहे, हा विषय वेगळा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जी काही बाजार समितीचा विषय आहे तिथं त्या ग्रुपबरोबर तन मन धनाने माझी पत्नी किंवा आमचा ग्रुप तिथं एक संघ राहील, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. हे सुद्धा त्याला अनुसरून दुसरं प्रश्न हे दिलीप मोहिते यांच्या पार्टीचे उमेदवार आहेत. मग ते तुमचं स्थानिक राजकारण म्हणायचं की वरच्या नाही, स्थानिक राजकारणातून हा घेतलेला निर्णय आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे. वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी महायुती आहे, तो पण पक्ष आमच्या महायुतीमध्ये सोबत असल्यामुळं ती काही वरूनच या मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत की आज अजितदादांच्या अंत्यविधीनंतर महायुतीचे काम करण्याचे आदेश सर्वच पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदचा विषय हो, जिल्हा परिषद नाही, पंचायत समितीला या ठिकाणी आमचे पण उमेदवार आहेत, त्यामुळे फक्त जिल्हा परिषदचा याच्यामध्ये विषय आहे. एका बाजूला सचिन आहेत मशालीचे नेते. मी संभाजी खराबी, माजी उपसभापती पंचायत समिती खेळ. आता या ठिकाणी संदीप भावनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही सगळे मंडळी, सगळे स्थानिक, सगळे गावातली मंडळी आहेत. आताचा जर विचार केला तर या इलेक्शनमध्ये आत्ताचा आमचे जे उमेदवार असतील ते उमेदवार काय म्हणतात गाव पातळीवरती की फक्त आपण सगळे खराबी आणि कड सगळे एकत्र झाले आहेत. त्याचं माझं असं म्हणणं आहे की गाव फक्त खराबी आणि कडांचं नाही, त्यामध्ये बरेचसे त्यातले आमचे सगळे भाऊ आहेत. मग त्या ठिकाणी देवकर असतील, केसोड असतील, सोमवंशी असतील, जम्बूकर असतील, बेरडवडे असतील. त्यांनी कार्यकर्त्यांना माझ्याकडे पाठवले होते की म्हणजे भाऊ तुम्ही सगळं गाव एक झालं असताना तुम्ही कशाला वेगवेगळी भूमिका घेता. मी म्हणलं गाव म्हणजे काय, मला गावाची व्याख्या मला सांगा. त्यांना मी सांगितलं कड आणि खराबी म्हणजे गाव होऊ शकत नाही. आज आपण खराबवाडीमध्ये फक्त आपण कड आणि खराबी म्हटलं तर 2% फक्त आपण विभागले गेलेले आहेत. जवळजवळ 95% बाहेरचे रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढच्या भविष्य काळामध्ये चालायचं असेल तर त्यांनासुद्धा आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. तर त्यांनी सांगितलं की माझ्यावरती त्यांचे नेते काही पाठवलेत मंडळी की भाऊ तुम्ही गावाच्या विरोधात जाऊ नका, गाव तुम्हाला मानते गाव. तर अरुणाताईला ते गाव पाठीमागं राहिलं. मी म्हणलं बरोबर आहे, म्हणलं मी तर राष्ट्रवादीचा म्हणलं कार्यकर्ता आहे, पहिल्यापासून दादाला मानणार आहे. मी आत्तापर्यंत काय पक्ष काय बदललेलं नाही, मी त्या आहे त्या पक्षामध्येच आहे. मग ज्यावेळेस माझ्या पाठीमागं गाव उभं होतं त्यावेळेस मला गावाने मला पंचायत समितीचं उपसभापतीपद केलं. त्यानंतर माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाली, पंचायत समिती सदस्य झाली. आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही म्हटलं की आमच्या घराला भरपूर आम्हाला गावाने आम्हाला सहकार्य केलेत, म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. आणि मी पाहिलं की ह्या भागामध्ये दिलीपांना मोहिते पाटील काम करत असताना त्यांच्या तालमीमध्ये माननीय गणेश शेटबोत्रे हे गेले 7-8 वर्ष कशाचाही त्यांनी स्वार्थ न ठेवता ह्या मतदारसंघामध्ये काम केले. मग त्या ठिकाणी मग राशी असेल, मेळकरवाडी असेल किंवा आमच्या 11 गावं असतील, त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही की बाबा ह्या ठिकाणी जागा कोणती निघती, आरक्षण कोणतं भेटतं आहे. तरी त्यांनी सातत्य कामाचं त्यांनी असंच पुढं नेण्याचं त्यांनी काम केले. मग महिला असतील, स्वतःच्या खर्चातून त्यांनी रस्ते करून दिलेत. प्रत्येकाचा जर वाढदिवस असेल, गावातील मतदारसंघातला कोणताही गोरगरीब कार्यकर्ता असून दे त्या ठिकाणी केक पाठवणार, त्याला एक काहीतरी भेटवस्तू देणार. असं नाही गणेश शेटने असं नाही ठेवलं की बाबा मला पुढे इलेक्शनला उभं राहायचं आहे, इलेक्शन कधी लागणारे स्थानिक स्वराज्य संस्थाचं ते सुद्धा माहीत नव्हतं. म्हणून मी या ठिकाणी सांगतोय गावातली जरी त्याच्या पाठीमागं तरी हे म्हणत असेल की आम्ही कड खराबी आम्ही सगळे एकत्र आहेत, पण मी कड खराबी हे गाव मी मानत नाही. सगळे आमच्या 12 बलुते असतील, बाहेरगावची लोक असतात, त्यांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. इथून पुढच्या काळामध्ये फक्त हे शेवटचंच इलेक्शन आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं. यानंतर आमच्याकडे महानगरपालिका होणार आहे. महानगरपालिका होणार आहेत, मग खराबवाडी फक्त 800-850 मतांचीच आपण गरज आहे का? त्या ठिकाणी आपण निवडून येणार आहे का? बाहेरच्या लोकांची आपल्याला गरज नाही का? हे मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं. म्हणलं तुम्ही फक्त याच्यावरती राजकारण फक्त आपल्या भावकीन गावकीवरती चालत नाही. आता प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. मग तो गरीब वर्गातला जरी असेल तर त्याला बरोबर घेऊन जायची आपली ताकद पाहिजे, क्षमता पाहिजे, तेव्हा असं काही चालणार नाही. म्हणून मी सांगितलं ह्या आपण या ठिकाणी वास्तूमध्ये बसल्या आहेत, त्या ठिकाणी माझ्या हॉटेलचं उद्घाटन माननीय अजितदादा पवारने केलेले आहेत. आतापर्यंत मला जे तिकीटं दिलीत ते सगळं दादांनी दिलीत. मला दम देऊन माझ्या बायकोला त्यांनी जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं आणि निवडून पण आली.
त्यामुळे दादाला मानणारा कार्यकर्ता आहेत. आज शेवटची दादाची इच्छा पूर्ण करायची की दादाच्या पाठीमागं जर आपण सर्व जेवढे जिवंत असतात किंवा त्या ज्या माणसाकडे सत्ता संपत्ती असतील त्याच्या पाठीमागं कुणी जातात, परंतु आता दादा आहेत नाहीत. म्हणून एक पवित्र काम म्हणून मी गणेश शेठच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती काम करायचं असं मी स्वतः ठरवलेलं आहे. तेव्हा गणेश शेठ बोत्रेला इथून पुढच्या 11 गावामध्ये जी पाहुणे मंडळी असतील आमची, जे मित्रपरिवार असेल तर त्यांच्या पाठीमागं मी उभं राहण्याचं ठरवले आहेत. गाव पातळीवरचा विषय गाव पातळीवरती सोडलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही संदीप शेट्टी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आमची तयारी आहे. आणि आज निवडणुकीला 2 दिवस बाकी असताना तुम्ही खराबवाडीचा उमेदवार असताना आज राष्ट्रवादीला किंवा दुसऱ्या गावचा सोडून उमेदवाराला पाठिंबा देता थोडा वेळ घेतला आणि गावाच्या विरोधात तुमची भूमिका आहे नेमकी कशासाठी? नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं कड आणि खराबी हे गाव नाहीत. ते जरी म्हणत असेल गावामध्ये बरेचसे आडनावाची लोक आहेत, त्यांना सुद्धा बरोबर आपण घेतलं पाहिजे ना. मी गावातलं एक वेगळं त्यांनी ट्रेड तयार करायचं की काही काही गावातले जे व्यक्ती आहेत जे आत्ता पदावरती आहेत ती त्यांचं काय आलेलं की मी जे सांगेन तोच आज ग्रामपंचायतला हे उमेदवार असेल किंवा तोच मी सांगेन त्यानेच उभं राहायचं, असं गावामध्ये चालत नाही हो. दिवसेंदिवस कसं असतं, प्रत्येक राजकारणाची सिच्युएशन बदलत असतात, त्यानुसार वातावरण आपण तयार करायचं असेल पुढे जायचं असतं. असं लोकांना काही पण सांगून पुढे जाता येत नसतं लोकांना. आणि हे होतं हे शेवटच्या टप्प्यात का असावा म्हणायची? नाही, गावाची बैठक नव्हती झाली. नाही, गावाची बैठक तर ज्यावेळेस संदीप शेठ सोमवंशींनी सांगितलं की गावाची बैठक घ्या, गावाची बैठक ह्या मंडळीने घेतलीच नाही. यांनी सांगितलं तर गावाची बैठक मंत्र्यांमध्ये बोलवा. एक मुखी जो माझं ते सुद्धा इच्छुक होते संदीप शेठ आणि जीवन खराबी इच्छुक होता. त्यांनी अगोदरच भूमिका मांडली होती पक्षाचं तिकीट ज्याला भेटन तो गावातून उमेदवार त्यांनी तिकीटला इलेक्शनला राहायचं. त्या पद्धतीने संदीप शेठला तिकीट भेटत होते BJPचं, पण यांचं ठरलं की बाबा मित्र पक्षांनी बाबा एकच उमेदवार द्यायचं म्हणून त्या ठिकाणी पुढच्या उमेदवाराला तिकीट भेटलं. त्या उमेदवाराची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना माहिती आहे की 5 वर्ष झालं, 5 वर्ष जो विद्यमान आमदार असेल त्या विद्यमान आमदाराच्या गटामध्ये घुसायचं. मग इथून पाठीमागं आमचा सुरेश भाऊ असेल, माझे मित्र स्वर्गीय सुरेश भाऊ गुरे असेल त्यांच्या पक्षामध्ये गेलेत, शिवसेनेला सोडलं, सुरेश भाऊच्या आमदारकीच्या पण त्यांच्या याच्यात गेले. नंतर सुरेश भाऊ गेला, सुरेश भाऊला सोडलं, दिलीप शेठ मोहितीच्या पाठीमागे गेलेत. दिलीप शेठ माझे आमदार झालेत, दिलीप शेठला सोडलं, बाबाजी विद्यमान आमदार बाबाजी काळेच्या पाठीमागे गेलेत. म्हणजे हे जर स्वार्थ साधून फक्त सत्ता आहे तिकडे जर असेल तर हे कुणालाही मान्य नाही. माझ्या बुद्धीला हे पटलं नाही. आम्ही पहिल्यापासून आमच्यावरती जेवढा अन्याय झाला आहे तरी मी निष्ठावंत राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे राहिलेले आहेत. दिलीप शेट्टीनं आमच्या तरी इथून पाठीमागच्या काळामध्ये जर काहीतरी मतभेद झाले असेल, पण मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रवादीचा उमेदवार आमचे गणेश शेठ बोत्रे त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं मी ठरवलेलं आहे. थोडक्यात एक जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही आणि तुम्ही आता ह्या वेळेला त्यांना सोडताय. त्यांची वैयक्तिक काही वागण्या बोलण्यात किंवा स्वार्थी किंवा काय दरसोड अशी काही वृत्ती असल्यामुळे सोडताय का? तुम्ही जे बोलतायत प्रश्न विचारला एकदम तो बरोबर आहे. इथून पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं होतं. ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आता हे दोघे हनुमंत अनंत कड आणि जीवन शेठ खराबी हे समोरासमोर उभे होते. त्यावेळेस मी जीवनला सरपंच करण्यासाठी मी पार आमचे सदस्य आमचे संतोष शेठ खराबी यांची मिसेस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते. तर मी त्यावेळेस भूमिका मांडली होती की बाबा पहिल्यांदा जागा एक पुरुष आहे तर त्यावेळी जीवन शेठला सरपंच आपण करू. मी जीवन शेठला सांगितलं होतं. तर संतोष शेठचं मन वळवण्यासाठी मी त्यांचे जे मावस भाऊ आहेत दत्ता शिरपवणे त्यांच्या घरी जाऊन 2 वेळा मी भेटलो की आपण संतोष शेठच्या बायकोला आपण सेकंड पिरियडमध्ये सरपंच करू, पहिल्यांदा जीवन शेठ खराबी सरपंच करू, एवढं ठरलं होतं सगळं. तर ह्या ठिकाणी काय आलं, नंतरच्या काळामध्ये कुणीतरी त्यांचं कान भरवलं, हनुमंत अनंतकर सरपंच झाला आणि ह्या महाशयांनी असं ठरवलं की यांनी यांचा नातेवाईक सरपंच केला. म्हणजे आम्ही त्यांना सरपंच करण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन की बाबा नाही जीवन खराबी सरपंच. म्हणजे हलक्या कानाची माणसं राजकारणामध्ये टिकत नाही. हलक्या कानाचं काहीतरी बोलून दुसऱ्यावरती शहानिशा करायला पाहिजे होती ना.
की बाबा संभाषण तुम्ही असंच काय बोललं का. राजकारणामध्ये कसं असतं, माणूस एखादं बोलला तर सिच्युएशननी त्या कंडिशनमध्ये कसं बोललं ते पण आपण तारतम्य पाहिलं पाहिजे. पण त्या मंडळींनी काही पाहिलं नाही. तिथून पुढच्या काळामध्ये त्यांनी 2-2.5 वर्ष माझ्याबरोबर आबोला धरला. माझ्याबरोबर नाही, आमच्या सगळ्या फॅमिलीबरोबर सगळे कार्यक्रम टाळलेत. आमच्या आईच्या दशकऱ्या आम्ही दिला, घरच्या 10 दिवस कसल्याही कार्यक्रमामध्ये आलं नाही. आता तुम्ही सांगा, राजकारण आपण करतो, आपल्याला पुढं राजकारणाचं आपल्याला पुढं करायचं आहे, तर हे असं धरल्यामुळं मी माझ्या मनामध्ये एक निर्णय तयार केला. ह्या माणसाची कुवत गाव पातळीवरती असेल तर हा जिल्ह्या लेवलला हा माणूस काम करण्याच्या लायकीचा नाही, त्याच्या पाठीमागं आपण उभं राहण्याचं काही हे नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की ह्या माणसाला आपण एकदा चान्स दिला होता, पण यांनी त्याच्यामध्ये अवगुण दाखवलं आणि स्वतःच्या पायावरती त्यांनी धोंडा पाडून घेतला. तर आपण ह्या माणसावरती बरोबर उभं राहणे हे चुकीचं आहे. म्हणून मी ठरवलं. उमेदवार आणि हनुमानगडचे बाजार समितीचे संचालक आहेत, हां, त्यांचं दोघांचं साठलोट आहे. 2 पक्षातली 2 माणसे, हो, म्हणजे दोघांचं साठलोट आहे आणि त्याचा तुम्हाला राग आहे. नाही, साठे तोटे नाहीत. ती जरी वेळ झाली असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाहीत. पण माझं त्याच्यामध्ये असं आहे की आजच्या कलियुगाच्या याच्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थासाठी पक्ष बदलतो. मग त्याला लोकांचं काय घेणं देणं नाही. लोकांचं निष्ठा, तत्व हे सगळे त्यांनी सगळे पायाशी सगळे गुंडलेले आहेत सगळे. पार आपण राज्याच्या राजकारणामध्ये पाहिलं, जिल्ह्याच्या राजकारणात पाहिलं, गाव पातळीवरती पाहिलं तर हे जास्त दिवस टिकणारे नाही आहेत. कलियुगाचा जरी प्रभाव जरी वाढत चालला असेल तरी प्रत्येकाने गाव पातळीवरती आपला माणूस, त्या आपल्या गावातला जरी माणूस असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे. पण ती माणसंसुद्धा त्या लेवलची पाहिजे ना, त्या लेवलची माणसं. अवचारी माणसं चालत नाही राजकारणामध्ये. खराबरी वाडीकरांचा निर्णय ठरलाय आता गणेश शेठ बोत्रेंना मदत करायची. बरोबर आहे. आम्ही गणेश शेठ बोत्रे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. त्या मी अगोदर तुम्ही सांगितलं, गणेश शेठनी कसलाही स्वार्थ पाहिला नाही, पक्षाचं काम करत आलं आहे. आणि मी पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. दादांनी मला जिल्ह्याचा उपाध्यक्ष केला आहे. तेव्हा आमच्या घरच्यांची जरी काही भूमिका असेल तर पक्ष म्हणून मी आमच्या गावातील जेवढे असेल, संदीप शेठ आता सांगितलं की वरच्या पातळीवरती त्यांचं ठरलेलं आहे पक्षाचं, त्यामुळे त्यांच्या त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे ते वागतात. मी जे राष्ट्रवादी पक्षाचा एक पदाधिकारी आहे त्या ठिकाणी गणेश शेठचं मी काम करणार आहे. बिनशर्त पाठिंबा. तुम्ही आत्ताच म्हणले की जीवन खराबी तुमच्या कार्यक्रमाला नाही ते तुमचं कुटुंब एक संघ गणेश शेट्टी यांचं काम करणार नाही. कसं असतं की तुम्हाला माहिती आहे, घरचे नातं एक ठिकाणी असतं. तुम्ही पवार साहेबांचं उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस दादाच्या पत्नीच्या विरोधात जरी सुप्रियाताईला जरी उभे केले असेल किंवा सुप्रियाताईच्या विरोधात दादांच्या विचार केला असेल किंवा दादांच्या विरोधात जरी दादांचा प्रश्न उभा असेल तर ते राजकारण, त्यांचं राजकारणापाशी, नात्यापाशी. तसं आमचं प्रकाश शेठ जरी त्यांचं काम करत असेल तर राजकारणापाशी आहे, संबंधापाशी आमच्या सगळं असं आम्ही ठरवलेले आहे. या तुमच्या लेखीचा धारवाडीची महत्वाची लोक आज एकत्र झाल्याच्या गणेश शेठसाठी तुम्ही पत्रकार परिषदेच्या किती नाही, निश्चितप्रमाणे फरक पडेल. गावातल्या लोकांना आता माहिती नाही की बाबा संभाजी शेठ काय करतात किंवा संतोष खराबी काय करतात किंवा संदीप शेठ सोमवशी काय करतात. गावातल्या कोणत्याही तरुणांना माहीत नाही. परंतु आज हे आम्ही पत्रकार परिषद घेतोय, हे प्रत्येक गावातल्या तरुणांना माहीत आहे की संभाजी शेठचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. जे बोलणार मी तोंडावरती बोलणार, पाठीमागून मी बोलणार नाहीत, हा माझा पहिल्यापासून स्वभाव आहे. म्हणून मी राजकारणाच्या याच्यामध्ये आता मी आमदार व्हायला वास्तविक पाहिलं, पण मी राजकारणामध्ये असं चालत नाही हे मला कळलं. माझा स्वभाव जरा स्पष्ट वाचल्यामुळं ते लोकांना काहींना भावतो काहींना भावत नाही, तर त्याची मला राजकारणामध्ये पण बरीचशी किंमत चुकवावी लागली. त्यामुळे मी समजलं की माझ्या स्वभावामध्ये काय बदल होणार नाहीत. आपण तालुक्याची जिल्ह्याची पदं भोगलेली आहेत. आपल्या रूपाने तरुण सहकारी म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आता गणेश शेठला संधी भेटलेली आहे. पुढच्या काळामध्ये संदीप शेठ असेल की तरुणांना आपण वाव द्यायचा, आपण त्यांना मार्गदर्शन करायचं असं ठरवलेलं आहे. हा फक्त पाठिंबाच की निवडून आणण्यासाठी नाही, निवडून आण कसल्याही परिस्थितीमध्ये निवडून. हा माझा मतदारसंघ पहिल्यापासून सुरेश भाऊ गोरे त्यांच्याबरोबर मी थांबलेले आहेत. मला खरा माहिती आहे मतदारसंघातला.
ह्या मतदारसंघामध्ये माझ्या दोन्ही इलेक्शन मी लढलेले आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. नंतर माझ्या मिसेसच्या सुद्धा अरुणा खराबीच्या 2 इलेक्शन आम्ही लढलो, जिल्हा परिषद, पंचायत समिती. तर प्रत्येक गावाचं की थंबूत आम्हाला सगळे माहिती आहेत. पण ते पण असताना सुद्धा पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांचे सुद्धा मी फोन करून मी लोकांना विचारलं की ते म्हणतात तुमच्याच गावामध्ये का हो खराबी, पण तुम्हालाच का जिल्हा परिषदचं किंवा तालुका पातळीचं पद पाहिजे, आमची गावातला तरी आमच्या कधीतरी संधी मिळाली पाहिजे ना. तेव्हा पश्चिम पट्ट्यातल्या गावातल्या लोकांचा मी फोन केला असताना मला सगळ्यांचं समजलं की माळुंग्यापासून जी पश्चिम पट्ट्यातली जी गावं आहेत आमची, तर ती सगळ्यांनी गणेश शेठ बोत्रे यांच्या पाठीमागं उभं राहायचं असं त्यांनी, मी फोनवरती प्रत्येकाला फोन करून माहिती घेतली आणि त्यांनी ठरवलं गणेश शेठच्या पाठीमागं उभं राहायचं. बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपशाखा प्रमुख यांच्या पक्ष बदलण्याच्या भूमिकेमुळे हे आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी, नंतर शिवसेना, परत राष्ट्रवादी, परत आता शिवसेनेत आले. ह्यांच्या या भूमिका बदलण्याच्या प्रक्रियेमुळे वैतागून मी माझ्या शाखा प्रमुखाचा राजीनामा दिलेला आहे. यांची भूमिका फक्त स्वार्थी भूमिका आहे. हे फक्त स्वतःचा विचार करतात, मला काय मिळेल, बाकीच्या गावचा कधी यांनी विचार केलेला नाही. त्याच्यामुळं हा माणूस कामाचा माणूस आहे, ऑन द स्पॉट निर्णय घेतो. ह्या माणसाच्या पाठीमागं गावातल्या सर्व लोकांनी उभं राहावं अशी विनंती करतो. पैसा असल्यामुळे पक्ष बदलायला काय सोपं वाटतं का लोकांना, असं मला वाटतं नाही. पक्ष ह्यांचा हा बिझनेस आहे. हे फक्त यांचा विचार करतात, आमचं गरीब जनतेचं, गोरगरिबांना हे असं विचारतच घेत नाही. हे फक्त यांच्या फायद्यासाठी बदलतात. यांच्याकडं कुठल्याही पक्षाची विचारधारा नाही. उद्या आता BJP सत्तेत आहे, आता ह्यांचं जर इथं नाही जमलं तर हे उद्या BJPत पण जाऊ शकतात. यांचा भरोसा नाही आहे. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला काय विश्वासात घेतलं नाही? नाही, विश्वास आम्ही 2 वेळा बाबाजी काळेंकडे जाऊन आलो, त्यांच्या कानावर घातलं की आम्हाला बाहेरचा उमेदवार आयात करू नका, पण त्यांनी शेवटच्या क्षणी जे करायचं ते केलं. आता आम्ही शाखा म्हणजे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. पक्षातील कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही हा राग की यांच्याबरोबर पाठिंबा देण्याची संधी पाहत होता? पक्षातल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही हा पण राग, आणि पुढला उमेदवार जो आहे ना तो कामाचा माणूस आहे. अशा माणसाच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे, ह्या भावनेतून आम्ही त्यांच्या मागं आहोत. नमस्कार, माझं नाव राहुल शेलार, मी वाघजानगरमध्ये राहिला आहे आणि मी शिवसेनेचं आतापर्यंत पहिल्यापासून काम करतो. मी या भागाचा माजी विभाग प्रमुख आहे शिवसेनेचा. आणि ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस आम्हाला असं कळालं की आमच्या या भागामध्ये की आमचे विभाग प्रमुख होते गणेश नाणेकर, परत अमोलदादा पवार होता आणि संदीप शेठ सोमवंशी होते. यांच्यापैकी तिघांना कोणीतरी तुम्ही एक जण ठरवा असं आमदारांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि आम्ही त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण आजच्या क्षणाला काय झालं ते त्यांना माहिती. परंतु मी आज पाहतो की ह्यांची जी विचारधारा आहे, ग्रामपंचायतमध्ये सरपंच असताना पण राजकीय त्यांच्या भूमिका आम्ही पाहिल्यात. गावातला टॅक्स वाढवायचा असून द्या किंवा हे यांच्या फक्त उद्योगधंद्यासाठीच हे जास्त महत्त्व देतात. राजकीय व सामाजिक कामाची यांना काय एवढं जाणीव मला काही दिसत नाही. दुसरी गोष्ट ते सांगतात आम्ही पंढरपूरला वारकऱ्यांसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याचबरोबर आम्ही पूर्ण सगळ्या वाघजानगरच्या कंपन्यांमध्ये त्या धर्मशाळेसाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आम्ही सुद्धा जात होतो. आणि दुसरी गोष्ट की हे असे इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या लोकांच्या मागं आणि तसेच आमच्या पक्षातील जे मेन पदाधिकारी होते त्यांना जर पक्षाने संधी दिली नाही, या गोष्टीचा मला वैयक्तिक असा राग आहे. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं गणेश भाऊला जाहीर पाठिंबा आहे. नमस्कार, मी शंकर खराडे. आता मी सगळ्यांचं ऐकत होतो. सगळ्यांचं ज्यांच्याबद्दल हे बोलत होते, मी जास्त काही वेळ घेणार नाही. त्यांच्याबरोबर 25 वर्ष मी राहिलेलो आहे. त्याच्यामुळं मी मतदारांना हात जोडून विनंती करणार आहे, एखाद्याच्या बेकाराच्या मागं जा, पण यांच्या चोरांच्या मागं जाऊ नका. हे 25 वर्ष मी त्यांच्याबरोबर राहून माझ्यासाठी माझं नाही झाले,
तर तुमचं काय होणार आहे? अहो ग्रामपंचायतल्याने शब्द दिले 40 लोकांना. 40 लोकांना मी विनंती करून सांगतो, तुम्ही यांच्या बोलतापेला बळी पडू नका. मी शंकर खराबे तुमच्या पाया पडतो, यांच्या नादी लागू नका. मी बरबाद झालो आहे. मी स्वतः माझं इलेक्शन मी कसं लढलो आहे मला माहिती आहे. त्याच्यामुळं मी एवढीच विनंती करणार आहे मतदारांना की यांच्या पाठीमागं जाऊ नका आणि गणेश शेठ माझे साडू आहेत, त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहा. मी आणि माझं वैयक्तिक कुटुंब, माझे पाहुणे रावळे, मी संपूर्ण गणेश शेठचं काम करणार आहे. धन्यवाद. मला एकच प्रश्न, तुम्ही त्यांना चोर म्हणाले म्हणजे त्याचं नेमकं विश्लेषण काय, चोर कसं आहे? अहो यांच्यासाठी मी काय नाही केलं हा प्रश्न त्यांनाही जाऊन तुम्ही विचारा. खराबवाडी गावात बारीक पोरापासून ते म्हाताऱ्या माणसाला विचारा, शंकर खराबीचे यांची दृष्टी काय होती, त्यांनी माझ्या इलेक्शनला काय केले. मला आता तो विषय मला घ्यायचा नाही. त्यामुळं चोर नाही, माझ्याकडे शब्द बरेच आहेत, पण मी आता माफ करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकत नाही. एखादं उदाहरण सांगा. तुम्ही तेच म्हणणार होते, तुमच्या परवानगीचं तुम्हाला ज्याची खंत आहे त्याचं एखादं उदाहरण तरी सांगायलाच पाहिजे. अहो यांच्या सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात हिरिरीने भाग घेणारा मी 25 वर्ष यांच्याबरोबर राहिलो. माझी भावकी मी सोडून दिली होती यांच्यासाठी. आणि ज्यावेळेस मी इलेक्शनला उभं राहिलो त्यावेळेस माझ्या भावकीने मला मतदान केलं, मला निवडून आणलं. त्यावेळेस माझी गंमत पाहत होती, तुला कोण विचारतं, तुझ्या पाठीमागं काय मतदान आहे. त्यांना मी दाखवून दिलं काय आहे ते. आणि आता 9 तारखेला दाखवून देणार आहे मी तेवढं पुढं नाचून. त्याच्यामुळे मी जास्त आता बोलू शकत नाही. माफ करा. धन्यवाद. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होते? माझी मिसेस सदस्य होती. 25 वर्ष काय केलं? तुमच्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये समोरच्या उमेदवारांनी काहीतरी गायरानात घर बांधलं होतं आणि ते आता काहीतरी दाखवलं नाही तुमच्या निवडणुकीबद्दल. नाही, ती माझी मिसेस तिथं असल्यामुळं मी त्याचं मला काय माहिती नाही, मी काय त्याच्याबद्दल बोलू शकत तुम्ही सदस्य होते? पण 25 वर्ष तुम्ही त्यांचं विलक्षणाचं सांगतात ते पतसंस्थेचा विषय. नाही. तो पतसंस्थेचा विषय, मी आनंद कृपाचा सांगतो. ग्रामपंचायतीत तुम्ही होता? मी संतोष विश्वनाथ खराबी, आमचा सर्व ग्रुप आणि आमचे संभाजी शेठ असतील, संदीप शेठ असतील, आमच्या पूर्ण ग्रुपचा गणेश शेठ बोत्रे यांना पाठिंबा राहील आणि आम्ही खंबीरपणे त्यांचं काम करणार आहोत. तुमच्या मिसेस ग्रामपंचायत सदस्य होत्या? सरपंच होते माझी मिसेस नेपाली खराबे. हो. तुमच्या खराबवाडीच्या म्हणजे हद्दीमध्ये गायरानात घर बांधून त्याची नोंद काहीतरी वडिलांच्या नावावर होती आणि ते नंतर काहीतरी दाखवलं नाही इलेक्शनच्या शपथपत्रात. हो. त्याबद्दल काय म्हणते? नाही, होतं ना त्यांच्या वडिलांचं घर. जे उमेदवार आहेत ना मशालचे जीवन खराबी, त्यांच्या वडिलांचं घर होतं ते. त्यांनी ग्रामपंचायतीला वर्ग केला असं सांगितलं, कसं काय आहे? ती प्रोसिजर काय मला एवढी माहीत नाही, पण केले असं समजलंय मला, वर्ग केले असं. पण आहे त्यांचं घर गायरानामध्ये. तुम्हाला माहिती असेल अजून काही लपवले? आता काय तसं नाही मला काय माहिती म्हणजे. आज भलेही तुम्ही गणेश शेठला पाठिंबा दिला, मात्र ज्यांना विरोध करताय त्यांची तब्बल कागदोपत्री 150 कोटीच्या दरम्यान प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी जमवण्याचे काही याच्या आधी चुकीचे व्यवसाय होते की नाही, ती पूर्वापार चालत आलेली? नाही, तर ते मी कसं सांगू शकणार चुकीचे असतील किंवा काय नाही, तसं नाही सांगू शकणार ना. पण आता त्यांनी ते हे केलंय ना, ITRला दाखवलं, त्यामुळे आपण कसं काय बोलणार त्याविषयी. झालंय सगळ्यांचं. तुमचं सांगा. मुदुगर विष्णू सातव, आणि तुमचं गाव आणि भाग इथलेच आहे का? खरावाडी, बरं. तुम्ही आता नागेकरवाडी गट. हां, गणेश शेठला पाठिंबा देते त्याची कारणं सांगा. चांगला कार्यकर्ता आहे तो. तुमच्या गावात कोणाची उठा ठेवू नाही. तुमच्या गावातला उमेदवार आहे, गावातला जरी असला तरी तो पाहुणा पण आहे ना आमचा. पाहुणा म्हणून का चांगला उमेदवार नाही म्हणून इकडे पाठिंबा आहे? हा चांगला पण उमेदवार आहे, पाहुणा पण आहे ना. पलीकडचा उमेदवार वाईट आहे, पलीकडचा कोणता? जो दुसरा उमेदवार आहे तुमच्या गावातला. चांगलं त्याचं नाव काय आहे? तुम्हाला माहिती आहे? आज सोडला का तुम्ही सांगू? त्यांच्या विरोधात तुम्ही गणेश शेठला पाठिंबा दिलाय, त्या उमेदवाराबद्दल आम्ही विचारतोय. हां, तुम्हाला राग काय? राग कशाचा आहे? फक्त उमेदवार चांगला आहे एवढंच फक्त. त्या उमेदवाराबद्दल तुम्हाला निम्म्या रात्रीचा हातमारीचा उभा राहायला जागा आहे याची. पण तुमच्या गावाला उमेदवार म्हणजे जवळ आहे ना तुम्हाला. जरी असला तरी आम्हाला नाही द्यायचं. काहीतरी कारण असेल ना. असेल आमचं काय वैयक्तिक असेल कारण. आम्हाला ते जाणून घ्यायचं होतं. पत्रकार म्हणून आम्हाला ते जाणून घ्यायचंय आणि बातम्यांवरून ते दाखवायचं. सगळ्यांनी करून सांगितलं. तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय करायचे बदल? तो पण चांगला आहे, पण काय झालं माझ्या शेतामध्ये त्यांनी 7 गुंठे दाबली, अतिक्रमण केलं.
ती कानपिळ्याला त्यांनी विकली आणि ती 3 वर्ष मी बांधतोय. आता माझा तहसीलदारांकडे निर्णय झाला आहे माझ्यासारखा, आता प्रांताकडे माझ्यासारखा निर्णय होईल. मग मला 3 वर्ष यांनी का त्रास दिला, माझी 7 गुंठे का दाबली, यांनी का अतिक्रमण केलं, म्हणजे असं त्याच्या खोडी आहे जरा. तुमच्याबरोबर असं अजून काही लोकांचं आहे का? अजून काय आणखी काही लोकांचं असं आहे का? नाही असं गावाच्या लोकांचं असं अजून आहे. असं आता तुम्हाला माहिती असलेलं काही आता तुमचं 140 कोटीचा प्रश्न काय होऊ शकतो? आता आहे ना अजितकडे ना, अजितकडची पण जागा दाबली, अजित केसवडची, अजित केसवड त्याची पण जागा दाबलेली. पण काय 2-4 गुंठ्याकरता कोणी भांडत नाही, जाऊ द्या. अशी बरेच जणांची दाबली, उद्या तर दाबली आहे. त्यांची फार मोठी प्रॉपर्टी आहे, त्याचा आकडा खूप मोठा आहे, पण ही प्रॉपर्टी अशीच असावी का असं तुम्हाला वाटतं? अहो अशीच आहे ती, प्रत्येकाची दाबादाबीच केली, अतिक्रमणच केलं त्यांनी. तुम्ही त्यांना मदत नाही करणार? एका रात्रीत मोठा व्हायला एवढं काय करायचं, आम्हाला तुम पडले का? समस्त खरवडेकरांना आमची पिढी गेली. 5 वर्षात एवढा मोठा होतो, कशाने होतो? अचानक पैसा कुठून आला? त्याला पण काय कारण असतात ना. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार. खरं तर आज मी आदरणीय आमचे मार्गदर्शक संभाजीराजे खराबे असतील, खऱ्या अर्थाने ह्या गटामध्ये माझ्याबरोबरचे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते आदरणीय आमचे बंधू संदीप भाऊ सोमवंशी असतील, त्याचबरोबर आमचे जवळचे स्नेही सातव भावने असतील, आमचे साडू आदरणीय शंकर शेठ खराबे असतील किंवा सर्वच मान्यवर. आता मी सर्वांची नावं घेत नाही. सर्व माझ्या मार्गदर्शकांनी मला विनाशर्त पाठिंबा दिला. मी सर्वांचा अंतःकरणापासून या ठिकाणी खरं तर हात जोडून या ठिकाणी कळकळीने आभार मानतो. एका चांगल्या विचाराबरोबर सर्वांनी राहण्याची भूमिका या ठिकाणी घेतली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी आयुष्यभर जे काही कष्ट घेतले, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, त्याचं चीज झाल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं. निश्चित आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं 28 तारखेला दुःखद निधन झालं. मग अशी सभापती साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जे काय आत्तापर्यंत प्रामाणिक राहिले, त्या भूमिकेतनं त्यांनी आज अतिशय मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चित स्वागत करेल. मी सर्वांचं आयुष्यभर ऋणी राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. तुम्ही उमेदवार आहात आणि आता शेवटच्या 2 दिवसात मतदान होईल. शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आणि तुम्ही समोरचा जो विरोधी उमेदवार आहे, जो तुम्हाला चोरस म्हणून उभा आहे, त्यांच्याच गावातले लोक घेऊन तुम्ही आज पाठिंबा देताय. नेमक्या राजकारणाची तुमची भूमिका काय आहे? खरं तर मी जास्त मोठा मातब्बर राजकारणी नाही आहे. समाजकार्य करणं हेच माझं राजकारणाचे एक ध्येय आहे. निश्चित मागच्या 10 वर्षामध्ये मी जे काही काम करत आहो आणि मी खरं तर कोणाचं गाव, कोणाचा भाग, कोणाचा तालुका माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी कधी त्या ठिकाणी बाळगत नाही. संदीप भाऊ जरी BJPचे असतील तरी ते माझे जवळचे मित्र आहेत. त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल ते मी आयुष्यभर त्या ठिकाणी ऐकत आलो. या ठिकाणी आमचे राहुलदादा बसलेत. कधीही मला वाटलं नाही कोणकोणत्या पक्षाचं आहे. मी सदैव मित्र जोडत आलो, म्हणून खऱ्या अर्थानं आज हे सर्वजण माझ्या बाजूला बसलेले. तुमचा गट तसा तालुक्यात चर्चेत आहे. पैशाचा फार मोठा गवगव आहे. समोरचा उमेदवारही काही कमी नाही. काय परिस्थिती आहे तुझ्या गटात? खरं तर मी पैसे म्हणून उमेदवारीमध्ये आलोच नाही आणि पैसे म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमच्या पक्षाचं, आमच्या दादांचं ब्रीदवाक्य त्या ठिकाणी होतं की आम्ही आयुष्यभर काम करत आलो. आणि खरं तर दादा ज्या ठिकाणी काम करत होते त्यावेळेसही तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी दादांना त्या ठिकाणी नाव ठेवलं होतं, कामाचा माणूस. आणि मागच्या 5-6 दिवसापासून तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी हेडलाईन म्हणून दाखवली. दादांना प्रत्येक ठिकाणी कामाचा माणूस म्हणून त्या ठिकाणी समजलं गेलं, संबोधलं गेलं. निश्चित मीही या ठिकाणी कामाचा माणूस आहे म्हणूनही सर्वजण माझ्या बाजूला या ठिकाणी बसलेले. गेल्या काही निवडणुकांचा विचार करता विधानसभा निवडणुकीमध्ये मशालचे जे उभाटाचे जे आमदार आहेत बाबाजी काळे, त्यांना इथून लीड मिळाले. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, राष्ट्रवादीला फारसं यश मिळालं नाही. बाजार समितीची एक निवडणूक त्याच काळात झाली, तिथेही राष्ट्रवादीला यश मिळालं नाही. तुमचं आता
ह्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी तुम्हाला आहे, काय तुम्हाला वाटतं की तुम्हाला यश मिळेल? निश्चित मतदारसंघ हा कुठल्या पक्षाला जास्त कौल देत नाही असं मला वाटतं. काम करणाऱ्या माणसाला जास्त कौल देतो. आता मागच्या 4-5 दिवसापासून माझ्या गळ्यामध्ये निश्चित पक्षाचं त्या ठिकाणी कुठलाही उपर्ण गळ्यामध्ये दिसणार नाही, परंतु प्रत्येक माणूस मला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतो की हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. निश्चित पक्षाची ओळख तयार करून देत असताना आपण किती चांगल्या पद्धतीने काम करतो याच्यावरती पक्षाची ओळख तयार होत असेल. तुम्ही मावळ तालुका आपल्या बाजूला आहे, मावळातील उदाहरण त्या ठिकाणी पाहिलं असं सुनील अण्णा शेळकेने अतिशय सुंदर काम उभं केलं. आज पक्षाकडे पाहत असताना एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सुनील अण्णाकडे पाहिलं जातं. त्यामुळे निश्चित पक्ष आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाबरोबर लोक त्या ठिकाणी उभं राहतात. तुमच्या गटामध्ये औद्योगिकरण वाढलेले, रहदारी फार आहे, आणि जरी तुम्ही युवकांना काही नोकऱ्यांचं काही मागच्या काळात केलं असेल तरी स्थानिक युवकांना नोकऱ्या नाही, हे प्रश्न भेडसावतात. तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं नियोजन काय? निश्चित माझा अहवाल तुम्ही उद्या त्या ठिकाणी पाहसाल. माझ्या अहवालामध्ये मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की माझ्या युवा सहकाऱ्यांसाठी एक चांगलं ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी उभं करण्याचा मानस मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत मी खूप तरुणांना त्या ठिकाणी सहकार्य केलं. मला वाटत नाही की माझ्याकडनं आत्तापर्यंत कुठला तरुण त्या ठिकाणी वंचित राहिला असेल. जे तरुण माझ्याकडे आले त्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्या तरुणांना उभं करण्याचं काम मी आत्तापर्यंत केलं. हे राजकीय गणित जुळवताना ट्रॅफिकवर काय करणार नाही, ट्रॅफिकवर काय नियोजन करणार? आणि दुसरा एक प्रश्न, हे राजकीय गणित जुळवताना तुम्ही आज जुळवलं, आज सचिनाईर तालुक्यातील बाबाजी शेतकऱ्यांची तुमच्याच मतदारसंघात कदाचित सभा पडेल, योग्य वेळ साधली की याच्या आधी जुळायला पाहिजे? खरं तर योग्य वेळ साधण्या इतका मी हुशार नाही आहे किंवा इतक्या मी राजकारणी पण नाही आहे, परंतु काही गोष्टी तुमच्या संचितात असतात, काही गोष्टी तुमच्या प्रारब्धात लिहिलेल्या असतात. ह्या सर्वांनी एक चांगला विचार केला आणि खरं तर ही सगळी योग्य वेळ ह्या सर्वांनी जुळून आणली. माझे सर्व मार्गदर्शक आहेत, ह्यांनी जुळून आणलेली ही वेळ. त्यामुळे निश्चित प्रारब्धामध्ये, संचितामध्ये आणि देवाच्या मनामध्ये कुठंतरी काहीतरी चांगलं आहे, ते चांगलं तुम्हाला 9 तारखेला पाहायला मिळेल. तुमच्याकडे चाकणला जोडून या आणि चाकणच्या इंडस्ट्रीच्या एरियामध्ये जबरदस्त ट्रॅफिक असते. या ट्रॅफिकसाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा अजित पवार, दिलीप मोदींचे एक शिलेदार म्हणून तुमचं नियोजन? निश्चित जे अजितदादांचं तुम्ही नाव घेतलं, खरं तर आज दादा हयात नाही आहेत, परंतु सकाळी 7:30 वाजता तालुक्याच्या ट्रॅफिकसाठी दौरा करणारा नेता म्हणजे अजितदादा आहेत. त्यामुळे निश्चित दादांनी जे काही ट्रॅफिकचा प्रश्न सोडण्यासाठी जे निर्णय घेतले होते त्या निर्णयावरती उद्या अण्णांच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी काम करणार आहे. दादा गेल्यानंतर लोकांच्या भावना दुःखद आहेत, मात्र सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद देखील मिळालेलं आहे, याचा तुम्हाला किती फायदा होईल? खरं तर पक्षाचं कोणीतरी नेतृत्व करावं म्हणून सुनेत्राताई त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्या. कारण की आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यासमोर किंवा डोळ्यासमोर त्या ठिकाणी अंधार होता. एक नेता असावा, एका नेत्याच्या पाठीमागं आपण त्यांचं काम करावं म्हणून सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी जबाबदारी घेतली. निश्चित सुनेत्राताईंचं जरी उपमुख्यमंत्री पदाचा जरी फायदा झाला नाही, परंतु दादांनी जे काही काम केलं त्याचा निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी फायदा होणार. तुम्हाला आमच्याकडनं धन्यवाद.